नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे NH3 मुंबई आग्रा महामार्ग, जो की आपल्या शिरपूरला लागून आहे। आपल्याला जर इंदोर जायचं आहे तर आपण या रस्त्याचा वापर करतो। इकडे धुळे, मालेगाव, नाशिक ते थेट मुंबईपर्यंत असा हा महामार्ग आहे, ज्याचा वापर आपण शिरपूरकर नेहमी करत असतो। पण मित्रांनो, आपण एक विचार केला का की जेव्हा आपण शिरपूरमधून जर धुळ्याला जाण्यासाठी निघालो, म्हणजे आपल्या जिल्हा सेंटरला जाण्यासाठी निघालो, तर आपल्याला 2 टोल नाक्यांच्या सामोरे जावं लागतं। 2 टोल नाके आपल्याला या ठिकाणी लागतात। आणि त्याच वेगळं जर आपण काय विचार केला की शिरपूरमधून जर पुढे आपल्याला कुरखडीला, सावरद्याला, जर कोणत्या गावाला जायचं आहे, दबाशीला जायचं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे, तरी आपल्याला 1 टोल नाक्यामधून जावं लागतं। आणि फास्टॅग आल्यामुळे आता आपल्याला ते ऑलरेडी स्कॅन होऊन जातं आपण काही सांगायच्या आधी। तर आपण विचार करा की 10 किलोमीटर 15 किलोमीटरसाठी आपल्याला शिरपूरचा टोल नाका भरावा लागतो। आणि शिरपूरच्या टोल नाक्यावरती 125 रुपये आणि त्याच्या पुढे सोनगीरच्या टोल नाक्यावरती 180 रुपये असे 2 टोल नाके भरून आपण आपल्या जिल्हा सेंटरला पोहोचतो। आपण जर का विचार केला की शिरपूर आणि सोनगीर ह्या टोल नाक्यांच्या अंतर 34 किलोमीटर आहे। 34 किलोमीटरच्या अंतर्गत हे टोल नाके येतात। म्हणजे शिरपूरला जेव्हा आपण या टोल नाक्याला 125 रुपये भरतो आणि इथून 34 किलोमीटरला गेलो का लगेच सोनगीरला आपल्याला 80 रुपये भरावे लागतात। त्यानंतर आपण धुळ्याला पोहोचतो। म्हणजे धुळ्याला जाण्यासाठी आपल्याला 60 किलोमीटर जर का आपण अंतर पकडलं शिरपूर बस स्टँडपासून तर धुळेपर्यंत, तर ते अंतर 60 किलोमीटर आहे। 60 किलोमीटरमध्ये आपण 125 आणि 80 असे 205 रुपये टोल भरतो। याचा जर का विचार केला की आपण पर किलोमीटरला 3.5 म्हणजे 3.5 रुपये 1 किलोमीटरसाठी भरतोय। प्रवासी असतील, आपण परिवारासोबत आहे किंवा व्यावसायिक आहेत, आपण जिल्हा सेंटरला आपल्याला किमान प्रत्येक माणसाचं किंवा प्रत्येक परिवारातून किमान एक तरी माणूस महिन्यातून का असे ना एक तरी फेरी धुळ्याला मारतो। काही परिवारात ते हप्त्याला असतील, 2 हप्त्यामध्ये असेल किंवा महिन्यात 4-5 फेऱ्या अशा जिल्हा सेंटरला होतात। म्हणजे धुळे जिल्हा सेंटर असताना आपण कल्पना करू शकतो की आपण किती फेरी शिरपूर ते आपल्या धुळ्यापर्यंत करतो। तर आपण विचार करा की 3.5 रुपये आपण 1 किलोमीटरसाठी देतोय। म्हणजे 125 शिरपूरला, 80 सोनगीरला आणि मग आपण धुळ्याला पोहोचतो। आणि जर का आपण विचार केला की आपण बऱ्या म्हणजे आपण सगळेच वाहनधारक खर्द्यापासून तो उंटावतचा रस्ता वापरतो। पण जर का आपण विचार केला मित्रांनो, शिरपूर बस स्टँडपासून जर का आपण विचार केला की इथून निघायचं आणि थेट धुळ्याला जायचं, किंवा आपण आपल्याच तालुक्यातली गोष्ट केली कुरखडीला जायचं किंवा पुढे दबाशीला जायचं, सावरद्याला जायचं, तरीसुद्धा या टोल नाक्यावरून आपल्याला जावं लागतं आणि 125 रुपये आपल्याला द्यावे लागतात। आणि याच्याच अलगद जर आपण का विचार केला की इथून जर आपल्याला पुढे नाशिकला जायचं आहे, म्हणजे नाशिक आपल्या महामार्गाला लागू नये म्हणून आपण म्हणतो की शिरपूरपासून आपला प्रवास खूप कमी वेळात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण NH असल्यामुळे करू शकतो। तर का आपण शिरपूरचा आम्ही एकूण टोल आकडा काढला की नाशिक शहरात शिरपूरपासून निघून नाशिक शहरात पोहोचण्यासाठी आपल्याला 5 टोल नाके लागतात। आणि या 5 टोल नाक्यांचं 755 रुपये आपल्याला लागतात। म्हणजे शिरपूर ते सोनगीर 34 किलोमीटरचं अंतर आहे। सोनगीर ते लडिंग 28 किलोमीटर अंतर आहे। लडिंग ते चांदवड 88 किलोमीटर अंतर आहे। आणि चांदवड ते पिंपळेगावचा टोल नाका यात 34 किलोमीटरचं अंतर आहे। मित्रांनो, आपण विचार करा, इथून ते नाशिक, शिरपूर ते नाशिक हे अंतर 210 किलोमीटर आहे। आणि 210 किलोमीटरसाठी आपले 4चाकी छोटे वाहनं 755 रुपये एक साईडचा टोल भरतात। आपण विचार करा, शिरपूरला 125, सोनगीरला 80, लडिंगला 165, चांदवड 165, पिंपळेगाव 220। म्हणजे जरी आपण विचार केला की नाशिकला जाण्यासाठी 210 किलोमीटर, शिरपूरवरून जर आपण निघालो तर आपण प्रत्येक किलोमीटरला 3.7 रुपये म्हणजे जवळपास 4 रुपये एका किलोमीटरसाठी देतोय। मित्रांनो, याच्यावरती जेव्हा आम्ही बघितलं की टोलवरती कसा इतका टोल होतो, याची जेव्हा आम्ही आकडेवारी काढली की NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याच्या अंतर्गत हे रस्ते आणि हे टोल प्रशासन येतं, त्याचे जेव्हा आम्ही गाईडलाईन्स बघितला, त्याच्या जेव्हा आम्ही माहिती काढली, तर त्याच्यावरती आम्हाला एक माहिती अशी मिळाली, त्यांच्या अधिकृत हँडलवरती अशी माहिती आहे की नगरपालिकेच्या हद्दीत 10 किलोमीटर कुठल्याही नगरपालिकेच्या हद्दीत टोल नसावा। जर टोल असेल तर तो एकतर अंडरग्राऊंडसाठी, बोगद्यासाठी किंवा एक लांब ब्रिजसाठी असू शकतो। पण आपण जर का विचार केला की शिरपूर मध्ये कोणताच बोगदा नाही आहे किंवा कोणताच मोठा ब्रिज नाही आहे की त्याला टोल नाक्याची गरज आहे, पण नगरपालिकेच्या
जास्तीत जास्त 5 किलोमीटर पण अंतर नाही आहे आपल्या शिरपूर टोल नाक्यापासून तर शिरपूर नगरपालिकेच्या हद्दीत, तरी या ठिकाणी टोल नाका आहे. आणि या NHAIचे गाईडलाईन्स आहे, या NHAIच्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी म्हटलं आहे की 10 किलोमीटरच्या आत, नगरपालिकेच्या हद्दीतल्या 10 किलोमीटरच्या आत कोणताच टोल नाका नसावा. आणि दुसरी त्याच लगत त्यांची दुसरी अशी गाईडलाईन आहे की 2 टोल नाक्यांमध्ये कमीत कमी अंतर हे 60 किलोमीटर असलं पाहिजे. आणि जर का 60 किलोमीटर जर का त्यांचं अंतर नसेल तर जर टोल नाका असेल तर त्याचं कारण एक तर बोगदा किंवा मोठा ब्रिज असू शकतो. पण आपण जर का विचार केला की 60 किलोमीटर यासुद्धा गाईडलाईनमध्ये हा टोल नाका बसत नाही. म्हणजे शिरपूर टोल नाका ते सोनगीर टोल नाका याचं अंतर फक्त 34 किलोमीटर आहे. आणि त्याच्या पुढचा सोनगीर ते लडिंगचा जो टोल नाका आहे त्याच्या अंतर जे आहे ते 34 किलोमीटर आहे. म्हणजे दोघी टोल नाक्याचं अंतर जर का आपण तपास केला तर त्यांच्या अंतरमध्ये हा फरक आहे. आणि जेव्हा आम्ही याचा पूर्णपणे अभ्यास केला तेव्हा याच्यावरती आम्हाला असं कळून आलं की NHAIच्या गाईडलाईन कुठल्याही पाडल्या जात नाही. म्हणजे शिरपूर ते तुम्हाला सोनगीरला 32 किलोमीटरमध्ये टोल नाका आहे, त्याच्या पुढे 34 किलोमीटरमध्ये टोल नाका आहे. म्हणजे शिरपूर ते धुळे या 60 किलोमीटरच्या अंतरमध्ये 2 टोल नाके आणि शिरपूर ते नाशिक या 210 किलोमीटरच्या अंतरमध्ये 5 टोल नाके, ज्यांची प्रत्येकाची प्राईस 100 रुपयाच्या वरती आहे. सोनगीर सोडला तर तो 80, नाहीतर 105, 125 आणि 220 असे त्यांची आकडेवारी आहे. म्हणजे 755 रुपये इथून तर नाशिक, अरे आपण पुढचा हिशोब तर सोडला असतो मुंबईपर्यंत जाण्याचा, पण आपण विचार करा की आपण 755 रुपये भरतो. आणि NHAIची गाईडलाईन असताना हे टोल नाके अशा अंतरावर आजपर्यंत कसे झाले हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. नितीनजी गडकरी यांची एक स्टेटमेंट आहे, ABP माझाने त्यांची या बातमीचं वृत्त आपल्याकडे आहे. नितीन गडकरी यांनी 22 मार्च 2022मध्ये संसदेमध्ये एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की देशामध्ये कुठलाही टोल नाका जर 60 किलोमीटरच्या आत जर 2 टोल नाके असतील तर ते टोल नाके बंद करण्यात येतील, म्हणजे ते अवैध ठरवून आम्ही बंद करून टाकू. नितीनजी गडकरींनी सांगितलं होतं की 60 किलोमीटरच्या अंतर्गत जे आपण आता NHAIच्या गाईडलाईन्स बघितल्या त्यानुसार 60 किलोमीटरच्या अंतरमध्ये एकच टोल नाका असावा. तर नितीन गडकरी यांनी संसदेमध्ये सांगितलं की जर 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर 2 टोल नाके असतील तर त्यांना अवैध ठरवून आम्ही येत्या 3 महिन्याच्या आत तो टोल नाका बंद करून टाकू. आणि या ABP माझाने जर का आपण बघितलं त्यावेळी एक आर्टिकल लिहिलेला आहे, त्या आर्टिकलचा जर का आपण आढावा घेतला, ABP माझाने राज्यात बहुतांश ठिकाणी 60 किलोमीटर अंतरावर 2-3 टोल नाके गडकरींच्या त्या घोषणेनंतर घेतलेला आढावा. म्हणजे ABP माझाने आढावा घेतलेला आहे की 60 किलोमीटरच्या अंतरमध्ये असे अनेक टोल नाके आहेत जे 2-2, 3-3 टोल नाके आहेत. त्यांचा आपण जर का बघू शकतो तर हे ABP माझाने घेतलेला आर्टिकल आहे. आणि त्याच्यात पहिलाच जर कोणता आढावा घेतलेला आहे तर त्यांनी धुळे मुंबई आग्रा महामार्गावरील लडिंग ते सोनगीर टोल नाका 33 किलोमीटर, तर सोनगीर ते शिरपूर 34 किलोमीटर अंतर. हे या ABP माझाने त्यामध्ये जो सर्वे केला त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की धुळे मुंबई महामार्गावरती किती अंतरावरती किती टोल नाके आहेत. तर याचा जर का आपण विचार केला की NHAIच्या गाईडलाईनमध्ये ते बसत नाही. नितीन गडकरी यांनी 2022मध्ये संसदेत म्हणाले की 3 महिन्याच्या आत आम्ही टोल नाके बंद करू, पण आज जर का बघितलं त्या गोष्टीला 2 वर्षे झाले. म्हणजे 22 मार्च 2022 आणि आजची तारीख ही 15 मे 2024, 2 वर्ष या घोषणेला झाले, पण अजूनसुद्धा नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेला अंमलबजावणी झालेली नाही. NHAIची कुठलीच गाईडलाईन या ठिकाणी पाडली गेलेली नाही, फक्त प्रवाशांची पिळवणूक होते. आणि मुद्दा राहिला तो स्थानिकांच्या प्रश्नाचा. स्थानिकांचा प्रश्नाचा विषय असा आहे, त्यांनी असं म्हणाले होते की स्थानिक जे आहे त्यांनी आधार कार्डवरती आम्ही आता गाड्या सोडू, पण अशी कोणतीच अंमलबजावणी आपल्या दोन्ही टोल नाक्यांवर होत नाही. हे सांगता की तुम्ही मासिक पास काढून घ्या, की ते काहीतरी 300-400 रुपयाला स्थानिकांचा मासिक पास आहे. पण आम्हाला एक गोष्ट मात्र कळत नाही की जर एक परिवारातला माणूस महिन्याभरात असेल, 2 महिन्याभरात जर परिवाराला घेऊन जात असेल तर 300 रुपयाचा काढलेला पास त्याला कसं काय परवडणार आहे. आणि इथून जर का आम्ही प्रवास करतोय तर स्थानिक आम्ही जिल्ह्याचे जिल्हावासी म्हणून आम्हाला शिरपूरमधून जर का आम्ही धुळे जिल्हा सेंटरला जर जात असू तर आम्हाला या दोघी टोल नाक्यांवर पैसे लागायला नको. एक तर आज आम्ही आमच्या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून माननीय या प्रशासनाला निवेदन पण केलेलं आहे की प्रशासनाने काहीतरी करावं
आमची MH18 असेल, शिरपूरची असेल किंवा धुळे जिल्ह्यातल्या इतर कोणाचीही असेल, त्यांना दोघी टोल नाके लागायला नको। MH18ची गाडी या दोन्ही टोल नाक्यांवरून पास व्हायलाच हवी। आणि त्यात उत्तर, जर हे दोन टोल नाके 30, 32, 34 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत तर हे कसे आहेत? म्हणजे असा कोणता रस्ता हा NHAIचा आहे की यांना 1 किलोमीटरला 3.5 रुपये 4 रुपये असे घ्यावे लागतात? हा प्रश्न आमच्या समोर आहे। मित्रांनो, आज आम्ही ही जी सगळी तुमच्या समोर टक्केवारी मांडली, ही आमच्या सगळ्या शिरपूर फर्स्ट आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एकत्र विचार केला की शिरपूरमध्ये आपण विचार करू शकतो की NHAI वापरताना आपल्या वाहनधारकांची आणि आपण जो प्रवास करतो त्या प्रवाशांची किती आर्थिक पिडवणूक होताना आपल्याला दिसते। आम्ही त्यांना निवेदन केलं, निवेदनमध्ये पण तेच म्हणलं। त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून सगळी माहिती पण मागवलेली आहे, ती माहिती पण घेतोय। आमचं प्रशासनाला आम्ही आता पत्रव्यवहार सुरू केलेत। NHAIला असेल, माननीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना असेल, NHAI प्रशासन, पंतप्रधानांना, यांना पत्राद्वारे आम्ही आमची भावना कळवणारच आहोत। पण त्यात उत्तर, जर काय या दोन्ही टोल नाक्यांमध्ये जर अंतराचा नेमका काय वाद आहे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही, आमच्या प्रवाशांची जर अशीच पिडवणूक होत झाली तर शिरपूर फर्स्ट येत्या काळामध्ये मोठा संघर्ष या ठिकाणी उभं करेल। आता सध्या आचारसंहिता आहेत, 4 जूनपर्यंत निवडणुकीचं वारं आहे। पण येत्या 4 जून नंतर या महिन्याभरानंतर जर का आमच्या मागण्या नाही झाल्या तर शिरपूर फर्स्ट या ठिकाणी या टोलसाठी, सोनगीरच्या टोलसाठी आणि याच्या अंतरावरती यांनी ज्या गाईडलाईन्स चुकीच्या दिल्या, जे चुकीच्या घोषणा केल्या, ज्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही, त्याच्या विरोधात मोठा संघर्ष उभा करेल। आमची प्रशासनाला फक्त इतकीच विनंती आहे की तुम्ही हा जो सांगता की 60 किलोमीटरच्या आत टोल नाका नसावा, 10 किलोमीटरच्या नगरपालिकेच्या हद्दीत नसावा, तर मग हे कसं शक्य आहे? कुणाच्या याच्यावरून हे सगळं होतं आहे? याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या तमाम जिल्हावासी असतील, आपल्या शिरपूरवासी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं आमचं कारण एवढंच आहे की आपल्यापर्यंत हा जो विषय हा पोचला पाहिजे। अनेक वर्षापासून हा दुर्लक्षित विषय, 2009-10 मध्ये हा टोल नाका सुरू झाला, आज 12-15 वर्ष या टोल नाक्याला झाले। आज यांची वसुली किती झाली, यांचा किती वर्षाचा करार आहे, हे आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे। आणि या जिल्हावासियांमध्ये आपली जर आर्थिक पिडवणूक होत असेल तर शिरपूर फर्स्ट या विषयाला धरून प्रामाणिकपणे संघर्ष उभा करेल आणि वाहनधारकांना आणि आपल्या जिल्हावासियांना आपला न्याय मिळवून देईल। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर व्यक्त होतोय की आपण जागृत व्हा आणि याच्यावरती प्रतिकार द्या की आपलं काय म्हणणं आहे, की काय आपली भूमिका आपण घेतली पाहिजे। धन्यवाद।